मानिनी आणि आर्या गप्पा मारत असतात तेव्हा आर्या मानिनीला म्हणते की आई, मी तुमची पाठ वगैरे दाबून देऊ का? खूप त्रास होत असेल ना, आणि लाडू बनवून पण खूप थकवा आला असेल ना. मानिनी म्हणत असते, अगं नाही, लाडू मी नाही बनवले, या मुलांनीच बनवले गं. पण ती म्हणते तरी पण दाबून देते आई. आता ती पाठ वगैरे दाबत असते आणि मानिनी म्हणते, मला खूप छान वाटलं गं, आणि तू डॉक्टर असल्यामुळे तुला प्रत्येक शीर वगैरे कशी पकडायची ही माहीतच असेल. आर्या म्हणत असते, हो, आणि मला तुम्हाला एक सांगायचं होतं. आता बघा ना, तुमचं किती हसतं खेळतं घर आहे, आणि माझ्या घरी तर कुणीच नसतं माझ्यासोबत गप्पा मारायला. आता प्रेग्नेंट बाईच्या सोबत अशी हसती खेळती फॅमिली असायलाच हवी. काव्य आणि नंदिनी किती नशिबवान आहेत ना. आता मानिनीला थोडं वेगळंच वाटतं आणि आर्याच्या मनामध्ये पण वेगळाच प्लॅन आहे. मानिनी म्हणत असते, हो गं बाई, आणि तुझ्या घरी तुझा मित्र असतो ना गं तुझ्यासोबत. आता तो चैतन्य. आर्या म्हणत असते, हो असतो ना, पण कधी कधी त्याला जायचं असतं कुठे तर तो निघून जातो आणि 1-2 दिवस नसतो मग तो घरी. तेव्हा मी एकटीच असते माझ्या बाळासोबत आणि खूप कसं तरीच होतं. मला जर तुमच्या घरी राहायला भेटलं तर खूपच बरं होईल ना आई. मानिनी म्हणत असते, अगं हो, पण मला ना घरच्यांना विचारावं लागेल. ती म्हणत असते, बघा ना आता, सासू आईला मला ना अशी जॉईंट फॅमिली खूप आवडते. जॉईंट फॅमिलीमध्ये जी मज्जा आहे ना, ती एकटं राहण्यात नाही आहे. त्यामुळेच ना, मला जर सासू आणि सासरे असते तर मी सासूला आई आणि सासऱ्यांना बाबाच समजलं असतं. मला तुम्ही खूप आवडता. तुम्ही जर माझी सासू असता तर मी स्वतःला खूप नशीबवान समजले असते. आता मालिनी म्हणत असते, अगं बाई आर्या, आजकालच्या जमान्यात कुठे आहेत गं अशा मुली? तुझ्यासारख्या मुली असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, आणि ज्या घरात तू सून म्हणून जाशील त्या घराचं अगदी गोकुळच होईल बघ. आता ती आर्या तिला मिठी मारते. मानिनी तिला मिठीत घेते. आता आर्या मनातच बोलत असते की हे बघ नंदिनी, आता तू मला जीवाजवळ जाण्यापासून प्रत्येक वेळी थांबवते, आणि आता हळूहळू बघ मी तुझी आवडती माणसं कशी तुझ्यापासून वेगळी करते. तर आता नंदिनी खरंच फसली असंच म्हणायला हवं, हिला सरोगन्सीस मदर बनून. तिने हिने फक्त हिच्या स्वार्थासाठी नंदिनीचा बाळाचा स्वीकार केला आहे. पण असं कुणासोबत वागू नये माणसाने. पण आर्या खूप विक्षिप्त बुद्धीची आहे. तिला सतत जीवाबद्दलच फिलिंग्स येत असतात. इकडे पार्थ आणि काव्याचा सीन घेतला आहे. पार्थ काव्याच्या पायाला नेल पेंट करून देत असतो. इकडे काव्या म्हणते असते, अहो पार्थ, व्यवस्थित करा ना. पण काय गरज नव्हती. आता पार्थ म्हणत असतो, अहो गरज नव्हती म्हणजे तुम्हाला बघा ना, आता 7वा महिना लागतोय आणि त्यामध्येच तुम्हाला वागता कसं येईल बरं पोटामुळे, आणि मी करून दिलं तर काय हरकत आहे. मला तर खूप आवडतं बाबा अशा गोष्टी करायला. आता काव्या म्हणत असते, हो देशमुख, ते तुमचं बरोबरच आहे, पण मला असं वाटतंय की मला जर कुठे जाणं नव्हतं तर मग काही हरकत नव्हती ना. नसतं पण केलं नेल पॉलिश तर. पार्थ म्हणत असतो, अहो पण काय होतं, करू द्या ना. आणि ती हे सगळं करून घेते. खूप आनंदाने पार्थ पण तिचं करून देत असतो. आता आता प्रेग्नेन्सीमध्ये नेल पेंट नसती केली तर काहीच हरकत नव्हती. पण पार्थ पण खूपच वेगळा आहे. त्याला ना या दिवसामध्ये काव्याचे खूप लाड करावेसे वाटत आहेत. अगदी लहान बाळासारखं जपतोय तिला, आणि प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी करण्याचा प्रयत्न करतोय, की तिला ज्या गोष्टीमधून आनंद भेटेल अशा गोष्टी त्याला करायला आवडत आहेत. आता काव्य म्हणत असते, देशमुख, आपले विचार ना कधी जुळत नाही. आपले विचार 2 टोकाला असतात नेहमी. आता पार्थ विचार करत असतो. त्याला ते गुरुजीचं बोलणं आठवतं की तुमच्या नात्यामध्ये रामायण घडू शकतं आणि तुमच्या दोघांच्या जोडीमध्ये काही वादळ पण येणार आहेत. आता हे सगळं पार्थ आठवत असतो आणि ते त्याने काढलेलं स्केच एकदम खाली पडतं. तो उठतो आणि ते स्केच उचलतो, आणि परत त्याला असं वाटतं की असं काही होणार तर नाही ना. गुरुजी म्हणाले होते की तुमच्या नात्यामध्ये दुरावा पण येऊ शकतो. आता पार्थला खूपच वाईट वाटतंय आणि तो एकटक बघत असतो. काव्या त्या कॉटवरून उठते आणि पार्थला म्हणत असते, काय झालं पार्थ, एवढं का सिरियस घेताय तुम्ही, आपला फोटो उडून गेला तर. पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, अहो मला एक वचन हवं आहे तुमच्याकडून, की
की आपल्यामध्ये कोणताही वाद झाला तर तो आपण दोघांमध्येच सॉल्व करू शकतो. त्यामुळे इतर कुणाचं गरज घ्यायची काम पडणार नाही आणि आपल्या नात्यामध्ये रामायणही घडणार नाही. आता काव्या म्हणतेस ते नाही हो देशमुख, असं कसं होईल बरं, आपण कसं असं होऊ देऊ. पार्थ म्हणतो, तिच्या हातात घेतो आणि म्हणत असतो, युनिवर्स आमच्या नात्याला कधीच नजर नको लागू देऊ. जसं आमचं नॅचरल नातं खुलतंय ना असंच खुलत आणि फुलत राहू दे. आता ती म्हणत असते, हे बघा 11.11 11 वाजले, तर आता हे खरंच असू शकतं. पार्थ म्हणत असतो हो आणि तिला मिठीत घेतो. इकडे मिथुन काका आणि मानिनी बसलेली असतात गप्पा मारत. तेव्हा ते म्हणत असतात, बघा ना आता मालिका 2 महिने पुढे जाणार आहे. डायरेक्ट जेव्हा काव्याला 7वा महिना लागतो अशा गोष्टी दाखवणार आहेत. इकडे मिथुन काका आणि मानिनी याच विषयावर चर्चा करत असतात. मिथुन काका म्हणतात, आता काव्याला 7वा महिना लागेल आणि नंदिनीला 6वा. मानिनी म्हणते, हो बाई खरंच, मला तर आठवणच नव्हती. आता आपल्याला डोहाळी जेवणाची पण तयारी करायला हवी, तिचे डोहाळे पुरवायला हवे 7व्या महिन्यात. मग नंतर 8वा आणि 9वा महिना, आणि डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे तिची प्री मॅच्युअर डिलेवरी पण होऊ शकते. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी मिथुन भाऊजी. मिथुन काका तर खूप खुश होतात. मला पण खूप आवडतात हे असले कार्यक्रम, आणि आपल्या घराच्या सुनांचे लाड आपण नाही पुरवायचे तर कुणी पुरवायचे ना. तर मानिनी म्हणत असते, हो आपण ना काहीतरी भन्नाट असा प्लॅन करूया आणि तिचे डोहाळे पुरवूया. खरंच मानिनी एवढी छान सासू आहे. प्रत्येक मुलीला जर अशी सासू मिळाली तर खूपच छान होईल. इकडे ते दोघं गप्पाच मारत असतात आणि लगेच मालिकेमध्ये 2 महिन्यानंतर असं दाखवलं आहे. आणि एक तुळशी वृंदावन पण घेतलं आहे त्यामध्ये त्यांनी. लगेच सकाळ सकाळ होते आणि काव्या तिच्या रूममध्ये असते. काव्या ती पेपर वगैरे बघत असते आणि पोट पण बघते आरशामध्ये. तिला पोट असं खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. ती लगेच मागून पार्थ येतो. पार्थने खूप बॉक्सेस घेऊन आलेला असतो. त्याने तिच्यासाठी खूप मोठी शॉपिंग केलेली आहे, कारण तिला आता खूप मोठमोठे ड्रेस लागतील म्हणून पार्थने तिच्यासाठी वेगवेगळे ड्रेसेसची शॉपिंग केली आहे. ती तिला दाखवतो आणि काव्य म्हणते असते, वा खूप छान देशमुख, मला तर खूपच आवडले. आता तो तिला ते गर्भसंस्काराचं आणलेलं पुस्तकही देतो. ती ते गर्भसंस्काराचं पुस्तक बघून अजूनच खूप खुश होते आणि हे एकमेकांच्या जवळ येतात आणि हसत असतात. इकडे नंदिनी, जीवा आणि आर्याला भेटायला गेलेले आहेत. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तू अशी का अपसेट वाटते. नंदिनीला खरंच खूप वाईट वाटतंय, कारण ती बाळाच्या फिलिंग्स वगैरे तिच्या पोटात अनुभव घेऊ शकत नाही आहे. यामुळे तिला खूप त्रास होतो यातून, पण ती हसण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या डोळ्यातलं पाणी बघून जीवाच्या पण डोळ्यात पाणी आलंय आणि तो म्हणतो, नंदिनी अगं तू असं वाईट नको वाटून घेऊ. ती म्हणत असते, पण जीवा तुम्हाला वाटत असेल ना की आपल्या बाळाचं काय चाललंय पोटामध्ये, हात ठेवून बघावं, त्याच्या फिलिंग्स आपण चेक कराव्या. जीवा नंदिनीला म्हणतच असतो. नंदिनी म्हणते, अहो जीवा, हे पण बाळ तुमचंच आहे ना. बघा ना, आर्याच्या पोटावर हात ठेवून बघा, बाळ किक मारतंय का, आणि तिची हालचाल वगैरे. आता काव्याला खूप भारी वाटत असतं. आर्याला खूप भारी वाटतं की नंदिनीने स्वतः जीवाला हात ठेवायला लावला तिच्या पोटावर. तर आता नंदिनी म्हणत असते, आपलीच तर आहे आर्या आणि ती पण खूप गोड आहे, पण तुम्हाला चेक करायचं असेल ना, ती स्वतः जीवाचा हात पकडते आणि आर्याच्या पोटावर ठेवते. आता आर्याला तर हेच हवं असतं की जीवाने तिच्याशी जवळीक साधावी आणि तिला जीवाबद्दल वाटतही असतं, पण ती हे सगळ्यांना कळू देत नाही. इकडे मानिनी पेपर वाचत बसलेली असते, छान चष्मा वगैरे लावून. तेव्हा तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणत असतो, काय करते आई. पार्थने तिला एक साडी आणली आहे, ती साडी दाखवतो आणि मानिनी खूप खुश होते आणि म्हणते, काय रे किती छान कलर आहे, आणि कुणासाठी आणली ही साडी. पार्थ तिथे ना जोक्स मारतो. तो म्हणत असतो, बाबांसाठी. अगं आई असं काय करते, मी तुझ्याचसाठी आणेल ना साडी. तर ती म्हणत असते, अरे पण काय गरज होती. पार्थ म्हणत असतो, अगं काव्यासाठी मी नवीन ड्रेसेसची शॉपिंग केली. आता तिला 7वा महिना लागला आहे ना, पोट वगैरे पण वाढलं आहे, तर त्यासाठीच. आणि त्या दुकानदाराने एवढे मोठे ड्रेसेस शॉपिंग केल्यामुळे एक साडी फ्रीमध्ये दिली आणि मग मला असं वाटलं कुणाला देवी, मग तू मला सापडलीस.
मग तुलाच दिली. आता मानिनी त्याला एक चापट मारत असते. तर पार्थ म्हणत असतो, अगं आई असं काही नाही आहे, मी स्पेशल तुझ्यासाठीच आणली आहे ती. आता ती म्हणत असते, काव्याला बोलव ना, मला बघू दे तिने ड्रेसेस कसे दिसत आहेत. तो पार्थ म्हणत असतो, अगं ती काव्या चेंजेस करत आहे आणि त्या येतीलच आता बाहेर. लगेच काव्या बाहेर येते. मानिनी म्हणते, अगं बाई किती छान दिसते, बस बस. आता काव्याला असं पोट बघून असं वाटतंय की जुळं होणार आहे. तिला बसताही येत नाही व्यवस्थित. मानिनी तिला मदत करत असते खाली सोफ्यावर बसायला. आणि पार्थ म्हणत असतो, अगं आई हे बघ ना, काव्या खूपच बाळाच्याबद्दल आता जास्तच पॉझिटिव्ह झाले आहेत. बाळाच्या हालचाल वगैरे सगळ्याच गोष्टी आता वाढायला लागल्या हळूहळू. आणि काव्या पण पार्थ म्हणत असतो, हे बघ आता ना काव्याची तू पण घरात जरा जास्तच लक्ष दे आई. काव्या म्हणत असते, हो देशमुख, मला माहीत आहे ना ते सगळ्या गोष्टी. आणि हे बघा आई, हे देशमुख ना असेच करतात, असेच माझ्या मागे लागत असतात प्रत्येक वेळेला. मानिनी म्हणत असते, अगं बाई तो आता पहिल्यांदाच बाबा होतोय ना, मग त्याला काळजी वाटते म्हणून सांगतोय ना कोणत्या पण गोष्टी. आता काव्या म्हणत असते, मी हात जोडते तुमच्यासमोर, मला ना उगाच परेशान नका करू. माझी आता मेन्सची पण परीक्षा आहे, मला त्याची पण तयारी करायची आहे. बाळ पोटात असताना मला पेपरही द्यायचा आहे, मला हे दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. मानिनी आता थोडी चिडतेच. मानिनी म्हणत असते, अगं आता बाळ महत्त्वाचं आहे काव्या, आधी ती परीक्षा वगैरे नंतर होईल ग बाळ झाल्याच्या नंतर, पण आता तू बाळाकडे जास्त लक्ष दे. आणि काही लागलंच घरात अडलं नडलं तर मी आहेच की. आता काव्या म्हणत असते, हो आई तुम्ही आहात, पण हे बघा ना, असं असं कसं करून चालेल बरं. मला पेपरही द्यायचा तेवढंच महत्त्वाचं आहे ना माझ्यासाठी. आणि तुमच्यासारखी सासू असल्यावर या दोन्ही गोष्टी मॅनेज करायला मला पण खूप मज्जा येते. पार्थ म्हणत असतो, बरं आई करू दे त्यांना त्यांच्या मनाने. इकडे आता रम्या, आता काव्या तिची डेट सांगत असते की 15 ऑक्टोंबर. आणि मानिनी पण ती डेट नोट डाऊन करून ठेवते. इकडून रम्या बघत असते. आता रम्या 16 डिसेंबरला जसं तमाशा घातला होता तसा ती 16 ऑगस्टला घालणार असं तिच्या मनात सुरू आहे. की ते सरगन्सीस मदर वगैरे जे काही आहे ते एक्सपोज करणार आहे त्या दिवशी. इकडे जीवाला बघून नंदिनी परत खूप अपसेट होते. आता आर्याचा खूप जळफळाट होत असतो. ती सारखं जीवा जीवा करते. जीवाने पण तिचा हात हातात घेऊन तिला समजूत घातली तिची. खूप छान वागतात एकमेकांसोबत. हे आर्याला खूप वाईटच वाटतं त्यांना बघून. आता आर्याला हे सगळं करायची काहीच गरज नाही. त्यांनी एक सर्वन्सीस मदर म्हणून स्वतःच्या ओळखीतली मुलगी घेऊन अशी चूकच केली असं नंदिनीला पुढे आता भासवणार आहे बहुतेक आर्या. कारण तिच्या मनात जीवाबद्दल एवढ्या फिलिंग्स आहेत. जीवाने जेव्हा तिच्या पोटावर हात ठेवला, जीवाने पण पहिला नंदिनीचा हात ठेवला आणि त्याच्यावरून जीवाचा हात ठेवला. जीवाच्या मनात कधीच असं आलं नाही की आर्याच्या पोटात माझं बाळ आहे, त्यामुळे मी आर्याची जवळीक साधावी की तिला खूप वेळ द्यावा. त्याने प्रत्येक वेळी नंदिनीचा विचार केला आहे. इकडे रम्या आणि वसवात्या बोलत असतात. रम्या वसवात्यांना म्हणते, हे बघ आता 15 ऑगस्ट ही डेट फिक्स झालेली आहे हे वाटतं डोहाळे जेवणाची. आणि आपल्याला त्या दिवशी जसं काही 16 डिसेंबरला आपण सगळं एक्सपोज केलं होतं तसंच या वेळेसही करूया, म्हणजे यांच्या दोघींच्या पण आनंदावर विरजन पडेल. आता जीवासोबत आर्या बोलत असते आणि ती म्हणत असते, जीवा तुला टॅटू काढायला आवडतो का? जीवा म्हणत असतो, आवडायचा पण आता नाही आवडत. पण तरी पण ती बळजबरीने जीवाच्या हातावर बाबा असा टॅटू काढायला लावते आणि आर्या स्वतःच्या हातावर आई असा टॅटू काढते. आता घरी आल्याच्या नंतर एक प्रोमो आलाय पुढील भागामध्ये. इकडे नंदिनी खूप चिडते हे सगळं बघून आणि ती आता डायरेक्ट घरातून हाकलवणार आहे आर्याला. हे सगळं बघायला भेटणार आहे.